हाय फ्रेंड्स, हॅलो. आज आपण बनवत आहोत बालुशाही हलवाई टाईप. भरपूर लेयर्सवाली, मध्येपर्यंत पाक मुरलेली अशी बालुशाही. त्यासाठी लागणारं सामान एकच वाटीच्या मेजरमेंटने सगळं काही सामान घ्यायचं आहे आपल्याला. त्या वाटीने 4 वाटी मैदा घ्या, एका चाळणीत घाला आणि त्यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा घाला आणि चाळून घ्या. चाळून घेतल्यानंतर त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी तूप घ्या. रूम टेम्परेचरचं तूप घ्या. खूप पातळ घेऊ नका. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाका आणि त्याच वाटीने अर्धा वाटी मैदा घ्या आणि ते हलक्या हाताने मळून घ्या, मिक्स करून घ्या. एकदम हलक्या हाताने, खूप जोर लावू नका. मी याच्यामध्ये पाणी वापरलं नाही आहे. थोडं पण छान असं मळून घेतल्यानंतर हे पिठाचा गोळा 10-15 मिनिट एका कपड्याने झाकून ठेवा मुरण्यासाठी. आणि आपण आता पाकाची तयारी करूया. त्याच वाटीने 3 वाटी आपण साखर घेतलेलं आहे. 3 वाटी साखर घ्या. त्याच्यात वेलची पूड टाका आणि त्या वाटीनेच 1.5 वाटी पाणी घाला. आणि केशर घातलेलं आहे मी याच्यात. तुमच्याकडे केशर असलं तर घाला, नाहीतर नसलं तरी नाही घातलं तरी चालेल. आणि गॅसच्या मंद आचेवरती पाक करून घ्या. आपल्याला खूप पातळ पण पाक करायचं नाही आहे आणि खूप घट्ट पण पाक करायचं नाही आहे. एकदम एकतारी, एक नॉर्मल असा पाक करायचं आहे. आणि 2-3 थेंब त्याच्यामध्ये लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस घातल्यामुळे ना ते बालुशाहीवरती असं पांढरं साखरेचं दिसणार नाही आहे. हे बघा, आपला पाक तयार झालेला आहे. तुम्ही बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. शेवटचा थेंब असं थोडासा घट्ट वाटतो. तसं झालं की झालं, बंद करून ठेवा एका साईडला. आणि ते पीठ मळलेलं आहे ना, ते घ्या आणि छान पसरून घ्यायचं हाताने आणि फोल्ड करायचं. अशा टाईप 3दा-4दा करा. त्यामुळे आपल्या बालुशाहीला लेयर येतात, भरपूर असे लेयर येतात. आणि थोडंसं पीठ घ्या हातात आणि बालुशाहीचा आकार तयार करा. तळहातावरती घ्यायचा आणि बालुशाहीचा आकार तयार करायचा. मध्ये छोटंसं वेज पाडायचा आणि गॅसच्या मंद आचेवरती हे बालुशाही तळून घ्यायचे. थोडा वेळ लागतो, पण फुल गॅस करायचं नाही. बारीक आचेवर, मंद आचेवरतीच बालुशाही तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे बालुशाही तयार झाले की आपल्याला पलीकडे पाक तयार झालेला आहे ना, त्याच्यामध्ये घालायचे थोडे थंड झाले की. आणि 10 किंवा 15 मिनटात काढायचे. बघा किती छान लेयर्स आलेले आहेत आपल्या. आणि पाक पण मध्येपर्यंत मुरलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.